आणि जिवंत काडतुसांसह एक आरोपीला जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश. चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणाऱ्याचाही लावला छडा. दिवाळीच्या आधी पाचपाकाडी सर्व्हिस रोडवर तावडीत सापडलेल्या सुनील रामबरण गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी, वय वर्ष 21, राहणार अटाळी गाव, अंबिवली, कल्याण या दुचाकीस्वाराच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस तपासात ते पिस्टल त्याचा आंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याने, तर बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा यानं दिली असल्याची त्यानं कबुली दिली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि पोलीस पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्या राहणार भिवपुरी कर्जत याला जळगाव येथून ताब्यात घेतले. आरोपी प्रथमेश आणि त्याचा साथीदार सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा राहणार आंबिवली तसंच इतर साथीदारांनी मिळून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे, ठाणे ग्रामीण येथे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी आदी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी 17 गुन्ह्यात यापूर्वीच ते अटक असून त्यांना जामिनावर सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत त्यांनी त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा 8,51,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयानं आरोपी सुनील गोयल याला न्यायालयीन कोठडी तर प्रथमेश ढमके याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनकडून तपास होत आहे आणि त्यामध्ये निश्चित स्वरूपात जे काही आरोपी आहेत ते अरेस्ट काही केलेले आहेत, काही बाकी आहेत. तर अशा पद्धतीचं कुठल्याही स्वरूपाचं दहशत पसरवण्याचं कोणतंही कृत्य असेल तर निश्चित ठाणा पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित आरोपींना आपण अटक तर करणार आणि निश्चित स्वरूपात जे काही त्याच्यावरती स्ट्रॉंग पुरावे एकत्र करून आपण त्याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपण त्याच्यामध्ये तपासांती करणार. थँक्यू. ठाण्यातील सेंट्रल मैदानात रंगणार धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धा. अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल यांच्या सहकार्यानं धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन ठाण्यात करण्यात आले. आज सकाळी 9 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं असून यावेळी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मडवी हे विशेष उपस्थित होते. येत्या 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शुक्रवार 24 आणि शनिवार 25 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट सामने होणार आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, ठाणे क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, रायगड क्रिकेट संघ रायगड, निशाक जनखल अवाम कल्याण समिती मध्य प्रदेश आणि ग्लोबल फिजिकली चॅलेंज वेलफेअर सोसायटी नागपूर हे संघ सहभागी होणार आहेत. दिव्यांग खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मडवी यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं प्रशिक्षक शशिकांत नाईक यांनी सांगितलं. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष.
केंद्र सरकारला बदलल्याशिवाय आयटक स्वस्त बसणार नसल्याचा इशारा देत आयटक जनजागरण यात्रा धडकली ठाण्यात. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीनं 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात 22 नोव्हेंबर रोजी पोहोचली आहे. या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांचे नेते आणि सभासद सहभागी झालेत. ही यात्रा 22 नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात पोहोचणार असताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्याच ठिकाणी जनजागरण यात्रेची सभा कॉम्रेड श्याम काळे, राज्य सरचिटणीस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या जनजागरण यात्रेमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, आरोग्य खाते, नर्सेस कामगार संघटना, रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, इंटक आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येनं कामगार सहभागी झाले होते. ही सभा समाप्त झाल्यानंतर ही यात्रा पालघरच्या दिशेनं रवाना झाली. मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर होणार. MMRDAच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीनं करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या MMRDAच्या बैठकीत मांडली आहे. त्यासाठी एका विशेष बैठकीचं आयोजन करून यामध्ये सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी MMRDAचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणे पल्ल्याच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणे पल्ल्याड वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. तसंच महत्त्वाकांक्षी ट्रेन मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महानगरपालिका आयुक्तांसह MMRDAचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुखही उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरं विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गानं जोडली आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहोचता यावं यासाठी ही सर्व शहरं आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडनं जोडण्यासाठीची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत मांडली. त्यावर MMRDA प्रशासनानं ही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचं सांगितलं. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटात वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणं आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे असं सांगत यासाठी MMRDAनं पुढाकार घ्यावा. तसंच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी असं आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केलंय. त्यावरही MMRDAचे महानगरपालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले. या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरा मोहराच बदलणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी ठाण्यात सोमवारी निघणार सत्यशोधक दिंडी. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया आणि अभय कांता यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन असून या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरावर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्योतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला. आज त्या सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणं गरजेचं आहे. या विचारानं प्रेरित होऊन ठाणे शहर आणि जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीनं भगवती मैदान, नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर असणार असून सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादार मुकादम या 2 ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतिशील पाठिंबा दर्शवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष, ऐक्यवादी, स्वराज्य इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी या सक्रिय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. या दिंडीमध्ये महात्मा फुले यांचे विचार मांडणाऱ्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आले. ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता, निर्मला पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून सत्यशोधकी विचारांचा जागर ठाणे जिल्ह्यात व्हावा या अनुषंगानं येत्या 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता भगवती मैदान ते गोदूताई परुळेकर उद्यान अशी सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. या संदर्भात विस्तृत माहिती डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्याला देतील.